नमस्कार मंडळी. आज सोमवती अमावस्येला सुरुवात झाली आहे. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व सुद्धा वेगवेगळं असतं. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. दर अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले जाते. परंतु जर प्रत्येक महिन्यातील अमावस्येला आपल्याला ते शक्य नसेल तर कमीत कमी सोमवती अमावस्येला तरी आपल्या पितरांची पूजा करायला हवी. सोमवती अमावस्या ही भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. या दिवशी व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा केली जाते. भगवान शिवशंकर हे पितरांचे देवता आहे आणि म्हणून ह्या दिवशी पितरांची पूजा करावी अशी मान्यता आहे. आता सोमवती अमावस्या ही अधिक महिन्यामध्ये आलेली आहे. अमावस्येतील ही सोमवती अमावस्येचे व्रत हे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि पतीची प्रगती होण्यासाठी खूप जास्त प्रभावी व्रत मानले जाते. ह्या दिवशी व्रत करायचं आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप प्रभावी उपाय बघणार आहोत. सोमवारी सोमवती अमावस्येला तुम्ही काही केले नाही किंवा काही करायला जमलं नाही तर हा एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळते. पुढील 33 वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही. लक्ष्मीच्या कृपेने 33 वर्ष तुमच्या घरामध्ये भरभराट होईल आणि प्रगती होईल. तसेच घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य हे देखील दूर होणार आहे. काही उपाय जे आहे ते कोणत्या वेळेत करायचे ते बघूया. ज्या घरामध्ये ह्या एका नारळाचा उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी मातेचा वास राहतो. गरिबी कायमची दूर होते. कारण आपल्याला माहीतच आहे की आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो. हे सुद्धा अमावस्येच्या दिवशी करत असतो आणि त्यामुळे अमावस्येचा दिवस हा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. फक्त पैशासाठीच महत्त्व नाही तर घरातील सुख समृद्धी आरोग्य हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच घरात सुख शांती समृद्धी असणं महत्त्वाचं आहे. आपल्या कुटुंबात एकात्मता एकमेकांबद्दलचं प्रेम आणि सकारात्मक वातावरण असणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. एक चांगले नारळ घ्यायचे आहे. त्या नारळात पाणी असणे महत्त्वाचे आहे. पूजामध्ये वापरलेला नारळ हा उपाय करण्यासाठी पुन्हा वापरात घेऊ नका. एक लाल रंगाचे कापड घ्यायचे आहे. ते आपल्या देवघरासमोर अंथरायचं. नंतर नारळ घेऊन त्या नारळावरती तुम्ही कुंकवाचे स्वास्तिक काढायचे आहे. स्वास्तिक मधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन सुद्धा काढायच्या आहे आणि नंतर हा नारळ त्या लाल कापडामध्ये ठेवायचा आहे. हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत. धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला उजव्या हाताचा स्पर्श नारळाला करायचा आहे आणि 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजे हा नारळ मंत्राने अभिमंत्रित करायचा आहे. गायत्री मंत्र आपल्या सर्वांनाच माहीत आहे. ओम भूम भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. या गायत्री मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. नंतर हे नारळ लाल कपड्यात बांधून घ्यायचे आहे. तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचे आहे. घराच्या आतून किंवा बाहेरून बांधला तरी चालेल. जिथे बांधता येईल तिथे बांधा. आपण या सोमवती अमावस्येला हा नारळ
आपल्या मुख्य दरवाजावरती किंवा समोर बांधला तर ते संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण कवच बनते. तर हा आहे साधा सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य असेल आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी इच्छापूर्तीसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. एक नारळ घ्यायचा आहे, त्या नारळावरती त्रिशूळ काढायचे आणि मनातील इच्छा बोलायची. तो नारळ महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांना अर्पण करायचा आहे. तो नारळ फोडायचा नाही, फक्त अर्पण करायचा आहे. त्यामुळे तुमच्या मनात जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल. त्याचबरोबर नारळाचा उतारासुद्धा तुम्ही करू शकता. आपण अमावास्येच्या दिवशी आपण जे उतारे करतो ते जास्त प्रभावी ठरतात. कारण अमावास्येचा दिवस हा नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी महत्त्वाचा असतो. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हा पुढचा उपाय आहे. एक नारळ घ्यायचा आहे, त्या नारळावरती सेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ 7 वेळा आपल्या मुख्य दरवाजावरून उतरायचा आहे आणि जिथे कोणी जाणार नाही अशा ठिकाणी तो आपल्याला पाण्यात विसर्जित करायचा आहे. यापैकी कुठला प्रभावी उपाय तुम्ही करणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा. किंवा याआधी तुम्ही यापैकी नारळाचा कुठला उपाय केला आहे ते कमेंट करून सांगा आणि त्याचा अनुभव तुम्हाला कसा आला तेही कमेंट करून सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.